ज्या लोकांना व्यायाम करता येत नाही, एकाच जागी बसून असतात, ही रब थेरपी केल्यानंतर काय होतं, त्यांच्या शरीरातले पूर्ण जे ऑर्गन असतात त्यांचा वॉर्मअप होतो, शरीरातले भाग गरम होत असतात, तसेच त्यांना व्यायाम केल्याची फिलिंग येते। बसल्या ठिकाणी करू शकता, यासाठी काही कष्ट करायची गरज नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालायची देखील गरज नाही। ही व्यायाम नाही, एक रब थेरपी आहे, करायला एकदम सिंपल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात पहिल्यांदा आपण टाळी वाजवूया। ज्या लोकांना बघा काही आजार असतात, ज्यांना उठू वाटत नाही किंवा ते उठू शकत नाहीत, त्यांच्यासाठी रब थेरपी एकदम सिंपल आहे बघा। या पद्धतीने सुरुवातीला टाळ्या वाजवणे, टाळ्यांमुळे आपल्या शरीरात एक व्हायब्रेशन होते आणि पूर्ण हा भाग आपला गरम व्हायला चालू होत असतो। पूर्ण या पद्धतीने स्लोली एक व्हायब्रेशन फील होतं बघा। यानंतर पूर्ण ढोलक ताली, पूर्ण पायांना आपल्या या पद्धतीने पूर्ण वॉर्म अप द्यायचा, पाय पूर्ण गरम होतात। स्लोली बसल्या ठिकाणी तुम्ही करू शकता। घरामध्ये आपले कुठले पेशंट असतील, ज्यांना कोणता आजार असेल, त्यांनी रब थेरपी करा बघा, एकदम सिंपल आहे, बसल्या ठिकाणी आपण करू शकतो या पद्धतीने। त्यानंतर बघा स्लोली हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे, आपल्या मनगटापर्यंत स्लोली थोडेसे तेल लावून घ्यायचे, जास्त तेल लावायचे नाही, एकदम थोडेसे। त्यानंतर पूर्ण या पद्धतीने आपला जो अंगठा आहे, अंगठ्याला पूर्ण या पद्धतीने वॉर्म अप करणे, गरम करणे या पद्धतीने। त्यानंतर फर्स्ट फिंगर बघा स्लोली करायचे, यामुळेच हाताला थोडेसे तेल लावायचे, परंतु हे हलक्या हाताने करायचे, जोरात प्रेस करायचे नाही, हलक्या हाताने करणे। त्यानंतर सेकंड फिंगर, ज्यांना काही लघवीचा त्रास आहे किंवा कोणते लघवी करताना काही प्रॉब्लेम येत असेल, पूर्ण प्रॉब्लेम याने सॉल्व्ह होतो बघा या पद्धतीने। तसेच महिलांचे पाळी संबंधी काही प्रॉब्लेम असतात, ते देखील सॉल्व्ह होतात या पद्धतीने। त्यानंतर थर्ड, या पद्धतीने स्लोली करायचे। त्यानंतर पूर्ण करंगळी, या पद्धतीने। त्यानंतर दुसऱ्या हाताचं बघा, प्रत्येक हाताला करायचं, याने पूर्ण या भागामध्ये बघा गरम व्हायला चालू होतो, असं एकदम वॉर्म अप केल्यासारखे वाटते, हातातून गरम वाफायला चालू होते। जर तुम्ही माझ्या बरोबर करत असाल तर तुम्हाला नक्की समजेल या पद्धतीने। त्यामुळेच म्हटलं थोडेसे तेल लावून घ्यायचे, जेणेकरून पटकन करता येते, एकदम सॉफ्ट पद्धतीने करता येते। आपल्या शरीरात कोणते पण प्रॉब्लेम असू दे बघा, त्यांनी हळूहळू पद्धतीने सॉल्व्ह होतात। त्यामुळे बसल्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता, करायला पण एकदम इझी आहे या पद्धतीने। स्लो करायचं, एकदम जास्त फास्ट पण नाही या पद्धतीने। त्यानंतर बघा अंगठा जो आपला आहे, अंगठ्याच्या या भागामध्ये तुम्ही प्रेस केलं वरती, असं हा भाग वरती येतो बघा, असं त्या भागाला पूर्ण मसाज द्यायची। हा तर भाग पूर्ण इम्पॉर्टंट आहे, आपली डोकेदुखी असू द्या, खांदेदुखी असू द्या, पूर्ण याने सॉल्व्ह होतात। हे फक्त फर्स्ट फिंगर आणि बोटांच्या मधला भाग, हा भाग, या भागामध्ये पूर्ण प्रेस करायचं। डोकं दुखत असेल त्याने देखील राहते बघा या भागामध्ये प्रेस केल्यानंतर। जे पण आपल्या हातांची बोटे, जे पण आपला हात आहे, ते पूर्ण ह्या नसा पूर्ण आपल्या हृदयाशी, पूर्ण या पूर्ण भागाशी कनेक्टेड असतात, त्यामुळे या भागाला प्रेस करणे इम्पॉर्टंट आहे या पद्धतीने। स्लो करायचं बघा, जास्त फास्ट नाही, स्लोली करणे।
तुम्ही माझ्याबरोबर व्हिडिओ लावून द्यायचा आणि माझ्यासोबत करायचं, त्यामुळे तुम्हाला कळेल पण की नक्की इफेक्ट काय होतो. जर तुम्ही नुसतं व्हिडिओ बघत बसला तर समजून नाही येत. जेव्हा तुम्ही स्वतः कराल त्यावेळेस बघा समजते की नक्की काय होते आपल्या शरीरामध्ये, कसे वाटते आपल्याला, ते तर ऍटलिस्ट समजते आपल्याला काय फील होते. या पद्धतीने पूर्ण अंगठ्यांच्या या भागामध्ये प्रेस करायचं स्लोली स्लोली. त्यामुळेच म्हटलं थोडेसे तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर इझी आहे बघ करायला. या पद्धतीने त्यानंतर पूर्ण आपल्या मनगट या भागामध्ये बघा. पूर्वीच्या बायका किती बांगड्या घालायच्या हातामध्ये, आजकाल बांगड्या कोण जास्त घालत नाही, परंतु पूर्ण आपला हा भाग असतो या भागामध्ये बांगड्या घालणे काचेच्या इम्पॉर्टंट असते बघा. त्याने आपल्या शरीरात नवीन व्हायब्रेशन जागे होत असतात बांगड्यांच्या आवाजाने. या पद्धतीने मी पण कधी कधी घालते बघा बांगड्या, कधी कधी म्हणजे रोज सवय करायला पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे बांगड्यांची. आपल्या त्या शरीरासाठी, आपल्या पहिल्यांदा स्वास्थ्यासाठी, आपल्या शरीरासाठी ते इम्पॉर्टंट आहे. आपली आजी असू द्या घरामध्ये, अजून देखील माझी तर आजी एवढ्या मोठ्या मोठ्या बांगड्या घालते, सगळं हात भरलेला असते आज्यांचा. पण त्याचं कनेक्शन बघा की ते आपल्या पोटासंबंधी, आपल्या पूर्ण शरीरावर त्याचं कनेक्शन असते बघा एक. या पद्धतीने त्यानंतर थोडेसे अजून तेल लावून घ्यायचे स्लोली. त्यानंतर पूर्ण या भागामध्ये प्रेस करायचे व्यवस्थित बघा. या पद्धतीने एक रिलॅक्स पण वाटते बघा. झोपायच्या आधी तुम्ही करू शकता किंवा सकाळी उठल्यावर, जेव्हा जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा एकदा करून बघ की कसे वाटते बघा. एकदम शरीरामध्ये नवीन एनर्जी आल्यासारखे वाटते, फ्रेश वाटते एकदम. या पद्धतीने करायला एकदम सिंपल आणि साधा आहे, परंतु त्याचा खूप फायदा आहे बघा. पूर्वीच्या ज्या बायका होत्या त्यांच्या पायांमध्ये जी जोडवी होती बघा, ती पण किती मोठ्या मोठ्या होत्या. तर ते पूर्ण आपलं कनेक्शन कुठं ना कुठं आपल्या पोटाशी देखील असते या भागाचं. बायकांना जे जे पण देवाने जे परिधान करायला लावले, गळ्यामध्ये, हातामध्ये, इथं नाकामध्ये, हे मध्ये टिकली, त्यानंतर पायामध्ये जोडवी, पैंजण, त्याचं कुठं ना कुठं कनेक्शन आपल्या शरीरातल्या एक एक भागाबरोबर असते, परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही. आजकाल मॉडर्न ह्याच्यामध्ये आपण ते विसरून गेले. घालायला खरं सुरुवात करायला पाहिजे नवीन नवीन काय काय. जसं पूर्वीच्या बायका घालायच्या तसे एक 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 शरीरामध्ये एक एक दागिना आपण त्या त्या भागामध्ये व्यवस्थित तो परिधान करणे इम्पॉर्टंट आहे बघा. तरच आपलं शरीर व्यवस्थित राहते, शरीरामध्ये, शरीराच्या भागामध्ये काही इश्यू येत नाहीत. या पद्धतीने त्यानंतर बघूया पूर्ण एकदा टाळी वाजवूयात. ह्याने पण बघा कधी आपण कुणाच्या बर्थडेला टाळ्या वाजवतो, नाहीतर काय कुठे कार्यक्रम वगैरे असतो त्यावेळेस वाजवतो, पण त्यावेळेस टाळी वाजवल्यानंतर एक अलगच व्हायब्रेशन, एक वेगळं व्हायब्रेशन जाणवतं आपल्याला. या पद्धतीने बसल्या ठिकाणी तुम्ही करू शकता, काही त्रास घ्यायची गरज नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायची देखील गरज नाही. बसल्या ठिकाणी तुम्ही रब थेरपी करू शकता. ह्याचे फायदे खूप सारे आहेत. याने काय होते, शरीरातले एक एक ऑर्गन असते, शरीरातले एक एक भाग वॉर्मअप होतो, शरीरातले भाग गरम होतात, एक्सरसाइज केल्यासारखे वाटते आणि आपल्याला फ्रेश वाटत असते. एकदा नक्की करून बघा.
तसेच आपल्या घरामध्ये काही पेशंट असतील, काही ना काही आजार झाले असतील, आपल्या अवतीभोवतीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये जर त्यांना काही एक्सरसाइज करता येत नसेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. तसेच तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणत्या एक्सरसाइज कराव्या हे समजत नसेल तर त्या विषयावर मी एखादी व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक मी इथे दिले, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.